धक्कादायक पद्धतीने मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. मोहन यादव हे नाव यापूर्वी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये चर्चेत देखील नव्हतं. कोणत्याही राजकीय पत्रकाराने जर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं असतं तर ते कोणालाच पटलं नसतं. कारणही तसंच होतं. शिवराज सिंग चौहान हे 2005 पासून भाजपचे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशातला प्रमुख चेहरा राहिलेले आहेत. डिसेंबर 2018 ते मार्च 2020 हा साधारणतः 1 वर्षाचा काँग्रेसचा काळ सोडला तर तेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेशमध्ये ते लोकप्रिय होते. इतका काळ मुख्यमंत्री पदावर राहिल्यामुळे त्यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र एकवटलेली होती. शिवराज सिंग चौहान यांना टाळणं अशक्यच होतं. तरी देखील भाजपने त्यांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आणि तुलनेमध्ये नवख्या व्यक्तीकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र दिली. पण हीच गोष्ट महाराष्ट्रातही होईल का? फडणवीसांना देखील अशाच प्रकारे दूर केलं जाईल का? ज्या पद्धतीने भाजप हायकमांडने शिवराज सिंग चौहानांना दूर केलं त्याच पद्धतीनं फडणवीसांचाही नंबर लागेल का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. फडणवीसांचा देखील शिवराज सिंग चौहान होईल अशा ज्या चर्चा होत आहेत त्या समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण शिवराज सिंग चौहान यांचं काय झालं ते समजून घ्यायला हवं. एकतर शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशात भाजप केडरमध्ये प्रसिद्ध असं नाव होतं. त्यांची लोकप्रियता होती. मात्र सातत्यानं सत्तेत असल्यानं शिवराज सिंग चौहानांचं नाव देखील नेक्स्ट मोदींच्या यादीत येत होतं. स्थिरावलेल्या शिवराज सिंग चौहानांना खड्यासारखं बाजूला करणं भाजप हायकमांडसाठी सुद्धा शक्य नव्हतं. तरी देखील शिवराज सिंग चौहानांना एक रणनीती आखून दूर करण्यात आलं. नेमकं कसं? तर जेव्हा मध्य प्रदेशातल्या निवडणुकांना सुरुवात झाली तेव्हा नरेंद्र मोदींनी ही निवडणूक ताब्यात घेतली. केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देऊन विधानसभेसाठी उतरवण्यात आलं. शिवराज सिंग समर्थकांना डावलून नव्या लोकांना विधानसभेमध्ये संधी देण्यात आली. आणि विशेष म्हणजे सुरुवातीच्या प्रचारामध्ये शिवराज सिंग चौहान यांना पूर्णपणे साईडलाईन करण्यात आलं. पण याचा फटका प्रत्यक्ष निवडणुकीत बसू शकतो याची कल्पना पक्षाच्या हायकमांडला आली होती. भाजप हायकमांडने नेमकं काय केलं तर शिवराज सिंग चौहानांना पर्याय असू शकतील असे प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंग तोमर, कैलास विजयवर्गीय ही नावं चर्चेत आणली. पण हे करत असताना भाजप हायकमांडने सगळ्यांनाच गाफीलही ठेवलं. शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिस्पर्धक म्हणून या नेत्यांना सूट मिळाली असती तर निवडणूक काळात या नेत्यांचा हस्तक्षेप हा पक्षासाठी अडचणीचा ठरला असता. अशा वेळी या नेत्यांना विधानसभेत उतरवलं खरं, पण तुलनेमध्ये त्यांना अडचणीच्या जागा देण्यात आल्या. त्याचा परिणाम असा झाला की हे नेते संपूर्णपणे राज्याच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकले नाहीत. उलट ते आपापल्या मतदारसंघातच अडकून राहिले. पण सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने शिवराज सिंग चौहानांना साईडलाईन केलं असलं तरी तीच गोष्ट पक्षाच्या हायकमांडला कायम मात्र ठेवता आली नाही. शिवराज सिंग चौहानांना साईडलाईन केलं जाऊ शकत नाही असं सांगण्यामागे देखील त्यांची लोकप्रियताच कारणीभूत होती. त्यांना बाजूला सारून भाजपला ही लोकप्रियता दूर सारायची नव्हती. अर्थात या कारणामुळेच पुन्हा शिवराज सिंग चौहानांना निवडणुकीचा चेहरा करण्यात आलं. पण हे करत असताना शिवराज सिंग चौहानांसाठी आपल्याकडे पर्याय सुद्धा आहेत असे संकेत देखील भाजपच्या हायकमांडने दिले. आणि यामध्येच फक्त या पर्यायांची जोरदार हवा होणार नाही याची काळजी सुद्धा भाजपच्या हायकमांडने घेतली. दुसरीकडे या पर्यायांपैकी कोणतंच नाव समोर न आणता वेगळंच नाव समोर आणलं. आता भाजपची ही स्ट्रॅटेजी कशाच्या दिशेनं बोट करते? तर ज्याप्रमाणे इंदिरा गांधी एखादं राज्य हाताळत असत तीच पद्धत सध्या नरेंद्र मोदी हाताळताना दिसतात. अगदी महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं तर महाराष्ट्रातलं शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील अशी बरीच मातब्बर नावं मैदानात असायची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा असावा असा प्रघात तेव्हा होता. अशा काळात इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती मुस्लिम चेहरा नेमला. बाबासाहेब भोसले पहिल्यांदा आमदार झालेले व्यक्ती, त्यांच्या मागे एकाही आमदाराचं बळ नव्हतं. अशा व्यक्तीला इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं. अर्थात या मागचा उद्देश हाच की मुख्यमंत्री हे स्वतंत्र पद्धतीने कारभार करणार नाहीत, नेतृत्व मोठं होण्याची मानसिकता ठेवणार नाही आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी राज्याच्या नेतृत्वाला केंद्रावरती अवलंबून राहावं लागेल. भाजप विशेषतः नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये ताकदवान होत आहेत त्याच पद्धतीनं ते इंदिरा गांधींच्या राज्यांबाबत असणाऱ्या पॉलिसीचा प्रभावीपणे वापर करतायत असं म्हणता येईल. आणि याचाच एक भाग म्हणजे राज्यातनं नेतृत्व तयार होऊ नये म्हणून वेळेवरच त्यावर मर्यादा आणणं. अर्थात हीच पॉलिसी मोदी सरकारची जर असेल
तर त्यातही 2024च्या लोकसभेत मोदी हे पुन्हा विक्रमी बहुमताने विजयी झाले, तर आक्रमकपणे ते राज्यातनं येणारं नेतृत्व, विशेषतः असं नेतृत्व ज्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं, ते मात्र संपवताना दिसतील. आणि इथेच देवेंद्र फडणवीस अडचणीत येताना दिसतील. आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावर. जे शिवराज सिंग चौहानांच्या बाबतीत झालं ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत होऊ शकतं का? तर अशी होण्याची शक्यता जास्त आहे, ती काही कारणांमुळे. यातली काही कारणं आपण एक एक करून पाहूयात. पहिलं कारण, स्टेट भाजपवर पूर्णतः फडणवीसांचा कंट्रोल आहे. अनेक नेते हे भाजपपेक्षा फडणवीसांचे नेते म्हणूनच ओळखले जातात. दुसरं कारण, फडणवीसांचं होम ग्राउंड हे संघ आणि भाजपच आहे. अशा वेळी फडणवीसांच्या मागे संघाचा अदृश्य हात राहतो आणि हा हातच फडणवीसांना टिकून राहण्यासाठी बळ देत असतो. तिसरं कारण, ते म्हणजे फडणवीसांचं वय. त्यांच्या समोर पुढच्या किमान 20 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. वय आणि महत्वाकांक्षा या दोन्ही पातळ्यांवर देवेंद्र फडणवीस थेटपणे भिडण्याची महत्वाकांक्षा ठेवून असतात. आता ही 3 कारणच मोदींसाठी फडणवीसांना पर्याय शोधण्यासाठी पूरक ठरतात. आता या दिशेने देखील हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्याप्रमाणे शिवराज सिंग चौहानांना दूर करून पक्षाच्या कॅडरची रिॲक्शन पाहून पुन्हा जवळ करण्यात आलं आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा दूर करण्यात आलं, ती स्ट्रॅटेजी फडणवीसांबाबत वर्कआउट होताना दिसतेय. फडणवीसांचं वाढलेलं मूल्य कमी करण्यासाठी फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर भाजपच्या स्टेट कॅडरने थेट अमित शहांचे फोटो फ्लेक्सवरून हटवलेले. स्टेटची ही रिॲक्शन पाहून मोदी सरकारने फडणवीसांची ताकद डिवाइड करण्याचे प्रयत्न चालू ठेवलेत असं बोललं जातं. कधी शिंदे तर कधी अजित पवार यांना सोबत ठेवून फडणवीसांची ताकद बॅलन्स करण्याकडे मोदी सरकार हे लक्ष देऊ नयेत असंच म्हणता येतं. आता याचा अर्थ फडणवीसांना काढलं जाईल का? तर याची शक्यता कमी राहते. या उलट ज्याप्रमाणे ज्योतिरादित्य शिंदेंना बळ देऊन केंद्रामध्ये पद देत सेटल केलं, तीच गोष्ट शिंदे आणि अजित पवारांसाठी केली जाऊ शकते. म्हणजे कसं, तर कमीत कमी जागा देऊन या दोन्ही नेत्यांना मर्यादित ठेवणं आणि फडणवीसांच्या नावानेच भाजपला मोठ्या संख्याबळावरती स्टेट भाजपमध्ये सेटल करणं, हे धोरण सुरुवातीला आखलं जाऊ शकतं. पण त्याच वेळी फडणवीसांचे स्पर्धक म्हणवले जाणारे विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांना मात्र स्पर्धेत ठेवणं आणि कदाचित गडकरींसारख्या नेत्यांना देखील राज्याच्या निवडणुकीत उतरवून फडणवीसांना स्पर्धक आहेत अशी हुल केंद्र तयार करू शकतं. मात्र हा कार्यक्रम पूर्ण झाला आणि भाजप महाराष्ट्रात मोठ्या संख्याबळावर विजयी झाली, तर मात्र फडणवीसांना पर्याय म्हणून नवीन नावं समोर आणली जाऊ शकतात. आता ही नावं कशाच्या फॅक्टरवरती असतील? तर पारंपरिक जो प्रघात आहे तो तोडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल. म्हणजेच मराठा अथवा ओबीसी या दोन्ही समाजातनं नसणारं नाव हे फडणवीसांचे स्पर्धक म्हणून समोर येऊ शकतं. दुसऱ्या पक्षातनं आलेलं उपरनाव हे नक्कीच पर्याय नसेल. या उलट ज्या व्यक्तीला संघाची किंवा एबीव्हीपीची पार्श्वभूमी असेल, अशा व्यक्तीला फडणवीसांना पर्याय म्हणून समोर आणलं जाऊ शकतं. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये धक्का बसला किंवा इतिहासात बाबासाहेबांना मुख्यमंत्री करून किंवा राज्याच्या निवडणुकीत कुठेही न उतरवता थेट मुस्लिम असणाऱ्या अंतुलेंना मुख्यमंत्री करून इंदिरा गांधींनी जे धक्के दिले, तेच धक्के मोदीजी सुद्धा देऊ शकतात, पण ते निकालानंतर देतील हे मात्र नक्की. असो, मात्र सुरुवातीला आपण ज्या कारणांसाठी फडणवीसांना दूर करण्याची शक्यता बोलून दाखवली, तीच गोष्ट फडणवीसांची ताकदही आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. संघाचा पाठिंबा, वय, स्टेट भाजपवर असणारा एकछत्री प्रभाव या गोष्टी फडणवीसांना टिकून राहण्यासाठी सुद्धा बळ देऊ शकतात, हे मात्र विसरता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? जे शिवराज सिंग चौहानांचं मध्य प्रदेशात झालं तेच महाराष्ट्रात फडणवीसांचं होईल का? खरंच फडणवीसांचा पत्ता देखील शिवराज सिंग चौहानांप्रमाणे कट होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी, त्यामागचे अर्थ समजून घेण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.